माझा मुलगा शाहिद सनदे याला फाशी द्या। 8 मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी या पद्धतीची मागणी केली आहे। कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावामधली ही धक्कादायक अशी घटना आहे। शाहिदी याच्या वडिलांनी गावकऱ्यांची आणि पीडित मुलींची माफी देखील मागितलेली आहे। मुलाचं कृत्य हे अत्यंत निंदनीय आहे, त्यामुळे त्याचं बिलकुल समर्थन करणार नाही असंही त्याच्या वडिलांनी म्हटलंय। त्यामुळे गावकरी देतील ती शिक्षा आम्हाला मान्य असल्याचं देखील त्याच्या वडिलांनी सांगितलंय। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संध्य कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। आणि प्रथम आणि एकदा मी शिरोली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जी शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे। पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संधीपर्यंत कुठलाही सपोर्ट करत नाही। आम्ही कायम तुमच्या मागे राहू। तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे। तर बिघडलेल्या पोराच्या या बापाची ही आदर्श अशी भूमिका आहे। पुन्हा एकदा आपण ऐकूयात ते नेमके काय म्हणालेत। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संध्य कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। आणि प्रथम आणि एकदा मी शिरोली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जी शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे। पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संधीपर्यंत कुठलाही सपोर्ट करत नाही। आम्ही कायम तुमच्या मागे राहू। तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे। दरम्यान या प्रकरणामधला जो आरोपी आहे शाहिद सनदे याची देखील प्रतिक्रिया समोर येते आहे। माझं नाव शाहिद समीर संदे, राहणार शिरोली, ग्रामपंचायत जवळ टागली गल्ली। माझं अनेक हिंदू मुलींचे शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये ठेवलेले माझ्या मर्जीने। मी आता डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार। तर ही घटना नेमकी काय आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावामध्ये राहणाऱ्या याच शाहिद सनदे या तरुणानं काही तरुणींचे अश्लील व्हिडिओ केले आणि त्यांना ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी शाहिद सनदे आणि त्याचा मित्र शाहरुख देसाई या दोघांवरती हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी शाहिद सनदे याला अटक केलेली आहे। त्याचा साथीदार शाहरुख देसाई याचा देखील शोध सुरू आहे। या प्रकरणी आता पुलाची शिरोली गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र असा निषेध केला आणि आज गाव बंद ठेवण्यात आलं। संबंधित तरुणाच्या कुटुंबावरती देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं शिरोली गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र कोणतीही परवानगी न घेतल्यामुळे पोलिसांनी हा मोर्चा काढू दिला नाही। पोलिसांनी या प्रकरणामधल्या तपासाची माहिती गावकऱ्यांना दिल्याच्या नंतर गावकऱ्यांनी देखील मोर्चा न काढता या घटनेचा निषेध केलाय। यावेळेला पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली आहे। भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलंय। दरम्यान या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण बघूया। गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत। तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत। तपास योग्य दिशेने चालू आहे। तपास हातकणंगले पोलीस स्टेशनला चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे। ते प्रयत्न करतात। आम्ही त्यांना मदत करतोय। जे काय आहेत सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे। आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं ही त्यांची मागणी आहे आणि जे काही याला मदत करतात त्यांनाही यात शासन व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत। सदर मागणीच्या अनुषंगाने त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभा लावलेली।
तर या संपूर्ण प्रकरणावरती आमदार अमल महाडिक काय म्हणतात आपण बघूया. याच्यामध्ये या तरुणांना अटक करणं, यात अशा वृत्तीला जी साथ देत आहेत अशा वृत्ती या सगळ्या मोडून काढण्यासंदर्भामध्ये याचा अंत शोधून त्याचा समाप्त करणं ही भूमिका आमच्या सगळ्यांची असेल, ही भावना या ठिकाणी आमची आहे. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये या निवेदनामध्ये या गावकऱ्यांनी असं आपल्या गावातल्या लोकांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये त्याचा मतदानाचा हक्क काढून घेणं, पाणी कनेक्शन बंद करा, या गावातून हद्दपार करा, ही भूमिका आज गाववाल्यांची आहे. नक्कीच या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतःचं निवेदन देतोय आणि याची चौकशी सखोल करून याच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत.